रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे मोक्षाचे दार उघडणाऱ्या 4 गोष्टी या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे. प्रातस्नानं गवा सेवा आराम पुष्पवाटिका माता पितरश्च शुश्रूषा शास्त्राय च सुखाय च. मोक्षाचे दार उघडणाऱ्या 4 गोष्टी कोणत्या हे सांगण्याच्या अगोदर मोक्ष म्हणजे काय या संदर्भामध्ये थोडं विवेचन महत्त्वाचं वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं, माणसाला वाटतं मोक्ष म्हणजे कुठेतरी स्वर्गात मोक्ष आहे किंवा तो देवाजवळ मोक्ष आहे, मग देव तो गठुडा आणून देतो. मोक्ष याचा अर्थच असा आहे, मुळात धातूपासूनच त्याचा विचार करूया आपण. मोक्ष या शब्दामध्ये मुंचती मोकळा होणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचं भूतकाळ झाला की मोक्ष मोकळा झालेला, सुटलेला, म्हणजे दुःख मुक्त जीवन होणं, म्हणजे याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. म्हणजे मुक्ती आणि मोक्ष एकच आहे. हे 4 ज्या मुक्त्या आहेत ना, समीपता आहे, स्वरूपता आहे, सलोकता आहे, सायुज्यता आहे, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. मोकळा होणे या 4ही मुक्त्या ज्या आहेत ना, तर त्या ज्ञान झालेल्या पुरुषाला 4ही मोक्ष ज्या मुक्त्या आहेत त्या मिळतात. तर त्या कशाने मिळतात, तर एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, मोक्षद्वारे द्वारपालश्च चत्वारः परिकीर्तिताः शम विचारो संतोष चतुर्थ साधू समागमः. हे मोक्षाच्या दारामध्ये द्वारपाल आहेत. या 4 गोष्टी परिकीर्तिता मी सांगितलेल्या आहेत. कोणत्या? शम म्हणजे इंद्रियाचं शमन ठेवणं. दुसरा विचार म्हणजे सदसद विचार. संतोष म्हणजे आनंदी वृत्ती असणं. आणि चतुर्थ साधू समागम, हा 4था प्रकार आहे तो साधू समागम. साधू या शब्दाचा अर्थ आहे साधू म्हणजे चांगलं, साधू मंदिरम चांगलं मंदिर. साधू शब्द हा चांगले शब्द. साधू या शब्दाचाच मुळात अर्थ आहे चांगलं. आपण साधू कोणाला समजतो? खूप जटा वाढलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या माळा घातलेल्या आहेत, कमंडलू हातात आहे, दंड आहे, भगवे वस्त्र आहेत, आणि मग आपण त्याला साधू म्हणतो. हे बहिरंग लक्षणं झाले आणि ते असावेत. पण साधू शब्दाचा अर्थ तसा नाही आहे. साधू याचा अर्थ आहे चांगलं, ज्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे, तो स्वच्छ आहे, चालण्या बोलण्यामध्ये सगळे व्यवहार त्याचे सरळ आहेत, असा जो साधू किंवा साधतो, साधना करून साधतो तो साधू. तेव्हा हे 4 मोक्षाचे द्वारपाल आहेत. आणि हे द्वारपाल कसे आहेत, तर माणसाला शम पाहिजे, म्हणजे विचारपूर्वक शमन केलं पाहिजे, विचार असला पाहिजे, संतोष असला पाहिजे. चतुर्थ साधू समागम. साधू समागम ही 4थी गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर त्याची पहिल्या श्लोकात असं म्हटलं आहे की प्रातस्नानं सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे, गवा सेवा गायीची सेवा, आराम पुष्पवाटिका, आणि आराम करायचा असेल तर पुष्पवाटिकेमध्ये की जी फुलांची झाडी आहे, फळांची झाडी आहे, सुजलाम सुफलाम तो परिसर आहे, अशा ठिकाणी माणसाने निवास करावा. म्हणजे त्याच्यामधून सगळे वातावरणातले चांगले चांगले गुण आपल्याला मिळतात आणि आनंदी वृत्ती राहते. म्हणून पुष्पवाटिकेमध्ये त्याचं निवास असावं. आणि 4था प्रकार आहे माता पितरश्च शुश्रूषा, आईवडिलांची सेवा. एवढं जर या 4 गोष्टी केल्या तर शास्त्रायच सुखायच, ते शास्त्र संमत आहेत आणि सुखाला कारण आहेत. अशा या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे मोक्षाच्या दारातल्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. आणि मोक्ष म्हणजे नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, आणोनी पुढती द्यावे करी. देवाजवळ मोक्षाचं गाठोडं नाही,
की तुम्ही देवाची भक्ती केली, अमुक केले की तो गाठोडा आणून देतो. मोक्ष याचा अर्थ आहे अंतःकरणाची वृत्ती मुक्त असणं, सुखदुःखातून मोकळं होणं आणि सहज सगळ्या कामामध्ये तो वावरत असणं, याला म्हणतात मोक्ष. दुःखमुक्ती याची देही जसं म्हटलं आहे, आणि त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. म्हणजे जिवंत असतानाच दुःखमुक्त होणं त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि देह सुटल्यानंतर जी मिळते तर ती मिळणारच आहे, त्याला विदेह मुक्ती म्हणतात. देह नसताना मोक्ष तो मरणोत्तर होत असतो. तेव्हा साधू संतांना मरणोत्तर मोक्ष ते मान्य नाही आहे. ते म्हणतात याची देही याची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा, याच जन्मामध्ये रोख भाई ठोक, हा असा संतांचा विचार आहे. तेव्हा या मोक्षसंबंधी संत काय म्हणतात? संतांनी अगदी सोपा सरळ मार्ग सांगितला, साधनही सोपं सांगितलं. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाच्या दारामध्ये भगवंताकडे प्रेम लावून एक क्षणभर जरी उभा राहिला, हरी हरी म्हणत उभा राहिला, तर चारी मुक्त्या त्याला मिळतात, असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, वारी करणारा आहे, नामधारक आहे, तो त्या मोक्षाचा अधिकारी आहे, त्याला जीवन आनंदमय करता येतं, असा सरळ सोपा मोक्षाचा अर्थ आहे. पण लोक मोक्ष मोक्ष म्हणजे काहीतरी मोठं अवडंबर आहे आणि ते फार मोठी साधना करून मग मिळतं, अशा या भ्रमामध्ये 2 वर्षापूर्वी दिल्लीला एक अतिशय वाईट घटना घडली. संपूर्ण कुटुंब म्हणजे 11 माणसं फाशी घेऊन लटकून मेले मोक्षाच्या नादामध्ये. कोणीतरी त्यांना मोक्षाची कल्पना सांगितली आणि एकाच वेळी जर तुम्ही असं असं केलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल, असं त्या कुटुंबातला जो प्रमुख होता त्याच्या डोक्यात ते घातलं. त्याने कुटुंबाच्या डोक्यात घातलं आणि 11 लोक फाशीला लटकून मेले. केवढी मोठी घटना घडली. 1-2 वर्ष झाले असतील, सगळ्या चॅनलमध्ये इकडे तिकडे अशा घटना घडतात. की मोक्ष नीट समजून तरी घ्या ना, की नेमकं मोक्ष म्हणजे काय आहे बाबा, त्याचा शब्दार्थ काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, नेमकं त्याचं हे सगळं समजूनच घेण्याचा प्रकार आहे. आणि तो समजून घ्या. मोक्ष आपल्याजवळ आहे आणि मोक्ष तशा प्रकारची भावना होणं, मुक्त विचार असणं आणि सगळ्यात आनंदी आनंद राहणं, हे 4 मोक्षाचे द्वार सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा ऐका श्लोक. मोक्षद्वारे द्वारपालश्च चत्वारः परिकीर्तितः. हे 4 मोक्षाचे द्वारपाल सांगितलेत. कोणते? शम, विचार, संतोष आणि साधू समागम. आणखीन 4 काय सांगितलेत? प्रातस्नानम, गवासेवा, आराम, पुष्पवाटिका आणि माता पितरस्य शुश्रूषा. हे शास्त्रसंमत आहेत. या 4 गोष्टी केल्या तर तुम्हाला याच जन्मामध्ये आनंदमय जीवन करता येतं. आणि असं आनंदमय जीवन करण्यासाठी या 4 मुद्द्याचं पालन करा. मोक्ष तुमच्या अंतःकरणातच आनंद देईल तुम्हाला, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.